श्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त करत सुनील तटकरे यांच्यासमोर आंदोलन करणाऱ्या विजय घाडगे छावा संघटनेच्या विजय घाडगे यांना खरं तर सूरज चव्हाण यांच्याकडून मारहाण झाली होती आणि त्यानंतर ते लातूर येथील एका खाजगी दवाखान्यात ॲडमिट होते आणि त्यानंतर त्यांनी थेट आता अजित पवार यांना भेटण्याची भूमिका जी आहे घेतलेली होती आणि त्यानंतर ते काल रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने अजित पवार यांना भेटण्यासाठी निघालेले होते. मात्र आता ते रात्री पुण्यामध्ये मुक्कामी असताना त्यांना अजित पवार स्वतः पुण्यामध्ये भेटतो असा निरोप आलेला आहे. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी विजय घाडगे स्वतः आहेत. अजितदादांशी काही संपर्क झाला आहे का? त्यांनी तुम्हाला भेटणार असं काही सांगितलं का? कधी भेट होणार आहे? नाही, आम्ही काल लातूरून मुंबईला निघालो होतो. मला काल इंदापूरच्या पुढं आल्याच्यानंतर निरोप आला की उद्या आपण पुण्यातच भेटू आणि मी पुण्यातच आहे. आमच्या लोकांना फोन आला. ठीक आहे म्हणलं, आम्ही सगळे पुण्यात थांबलो. थोडा त्रास होत होता मला छातीला, त्यामुळे मी या ठिकाणी KM हॉस्पिटलला ॲडमिट आहे. आता काही वेळात ते आमचे सहकारी धनंजय जाधव आहेत, त्यांच्याकडे संपर्क सुरू आहे त्यांचा. थोड्या वेळात निरोप येईल, कुठं भेटायचं काय त्या पद्धतीने ठरवू. म्हणजे हॉस्पिटलमध्येच तुमची भेट होणार? बघू ना आता काय ठरतंय ते, त्या पद्धतीने भेट होणार आहे. तुमची तब्येत कशी आहे आता? बराच त्रास होतोय. सत्ताधाऱ्यांनी मारले, अधिकचं मारले, त्याच्यामुळं वेदना आहेत, दुखते. तुम्ही जेव्हा अजित पवारांची भेट घेणार असं अजित पवारांना समजलं तेव्हा ते म्हणले आम्हाला कुणीही भेटू शकतं, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. पण सूरज चव्हाण यांचा त्यांनी तुमची मारहाण झाल्याचं समजल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. त्याचा राजीनामा घेऊन काय उपयोग आहे साहेब? आम्ही मागणी काय केली? तुमच्याकडे कृषी मंत्री बदला. कृषी मंत्र्याला का बदललं नाही? तुम्ही कोण सूरज चव्हाण? त्याला काय संवैधानिक पद आहे का? तुमच्या संघटनेचं पद आहे, तुम्ही काढचाल ठेवचाल ना, आणखीन वरचं त्याला पोस्टिंग करचाल काय? आम्हाला त्याची देणे घेणं नाही. सूरज चव्हाणावर पोलीस कारवाई व्हायला ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झाली नाही. 307 कलमाअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. सुनील तटकरेंची त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे की काय नेमकं घडलं मारहाणीच्या अगोदर, तुम्ही काय ठरवून त्यांना माझ्याकडे पाठवलं, याची चौकशी झाली पाहिजे. कृषी मंत्र्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलेले असताना का असा काय राग आला की आम्ही पत्ते टाकले म्हणून राग आला? आम्ही तोंडावर तर नाही भिरकावले, आम्ही समोर त्यांच्या टेबलावरती सोडले पत्ते. असा राग आला की म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरं तुम्हाला संपवायची होती असे त्या दिवशी तुमची रिॲक्शन होती. आणि तुमचा कृषी मंत्री सभागृहात पत्ते खेळतो, त्याचं तुम्हाला एकाही मंत्र्याला एकाही व्यक्तीला तुमच्या पक्षातलं त्याला वाईट वाटलं नाही. थोड्या तर संवेदना ठेवा शेतकऱ्यांच्या बाजूनं. म्हणजे कृषी मंत्र्यांचा राजीनामा आणि सूरज चव्हाणांना रातोरात जो जामीन मिळाला यांच्यावर कठोर कारवाई करावी हीच तुमची प्रमुख मागणी आहे सुद्धा? हो, तीच कारवाई आमची, दुसरं काय. अजित पवार यांनी म्हणले की सोमवारी माणिकराव कोकाटे यांच्यासोबत चर्चा करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांसोबत बोलून बहुतेक त्यांच्या राजीनाम्याचे संकेत त्यांनी दिले. सोमवारी राजीनामा होऊ शकतो. काय चर्चा करायची दादा? काळ लात मारून बाहेर काढायची असली लोक चर्चा फिरच्या करायची काय गरज आहे? अहो, तुम्हाला भिकारी म्हणलं, ते सरकारला भिकारी म्हणलं, अजून काय वाट बघणार आहे त्याची? फाडकन लात मारून बाहेर काढा त्याला, आमचं असं म्हणणं आहे. आजच्या चर्चेनंतर तुमची काय भूमिका असणार आहे यापुढे? जोपर्यंत राजीनामा समज आजच्या चर्चेनंतर सुद्धा राजीनामा झाला नाही तर यापुढची भूमिका काय असणार? आम्ही अगोदर चर्चा करू, समाधानकारक उत्तर आले तर ठीक आहे, त्यांना तर शेवटी आंदोलनाचा मार्ग आहे, लोकशाही मार्गाने आम्ही चालू. धन्यवाद. तर आपण पाहतोय की आज खरं तर विजय घाडगे यांची भेट जी आहे ती अजित पवारांसोबत होणार आहे आणि त्याआधी त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पेसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.